श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर सध्या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो. माता पार्वतीने कठोर तप करून या दिवशी श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलेले असते. चातुर्मासामध्ये हा जो पृथ्वीचा भार आहे तर तो भगवान विष्णूने भगवान शंकराकडे म्हणजेच महादेवाकडे अपर समर्पित केलेला असतो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला भगवान शिवांची उपासना आराधना करायची असते. या काळामध्ये भगवान शिव हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि शिवभक्त या काळामध्ये अधिक शिवपूजाही करत असतात. तसेच या महिन्यामध्ये शिवभक्त कावड घालून देखील येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक देखील करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यावरती प्रसन्न होतात. तसेच हा महिना भगवान शिवशंकरांना प्रिय असल्याने शिवशंकर भोलेनाथ हे भक्तांचे सर्व त्रास संकटे दूर करतात. आणि श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात प्रत्येक घराघरात हर हर महादेव हर हर महादेव असे स्वर आपल्याला कानावर पडतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरामध्ये महादेवाचे पूजन एका विशिष्ट पद्धतीने केलं जातं. याचं कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये अधिक प्रमाणात वर्णन केलं आहे. तर आपण देखील या श्रावण महिन्यामध्ये पूजा सेवा उपवास हे आवर्जून करत असतो. तर आता या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाची पूजा देखील करायची आहे आणि एका झाडाला स्पर्श देखील करायचा आहे, ज्यामुळे आपली सर्व दुःखटे संकटे दूर होतील आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता कमी भासणार नाही. हिंदू धर्मामध्ये झाडे आणि वनस्पती यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व देखील आहे. मग आता आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या झाडाची पूजा व सेवा करायची आहे, तसेच कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव नक्की करा, जेणेकरून भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा तुम्हाला देखील प्राप्त होईल. सर्वात पहिल्यांदा आपण ज्या झाडाला स्पर्श करायचं आहे तर ते म्हणजे बेलपत्राचं झाड म्हणजे बेलाचं झाड. तर आपल्याला या बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. शिवपुराणानुसार बेलपत्राच्या झाडाची किंवा त्यांच्या पानाची पूजा केल्याने महत्वाचे सुंदर स्पर्श करून दिलं आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवता देखील पूजा करत असतात. पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक आपल्याला तीन पानाचं त्रिदली बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव हे सर्व शुभेच्छा देतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. बेलपत्रांची पाने भगवान शिवांची ऊर्जा शोषून घेतात असं म्हटलं जातं. मग आपण या श्रावण महिन्यामध्ये बेलपत्राच्या झाडाची पूजा आणि सेवा करायची आहे. अगदी तुम्हाला महिनाभर सेवा करायची असेल तर तुम्ही महिनाभर देखील तुम्ही करू शकता. फक्त श्रावण सोमवारी किंवा श्रावण शनिवारी जर तुम्हाला बेलपत्राच्या झाडाची पूजा करायची असेल तरी पण चालेल. आपण बेलपत्राच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तो कसा प्रज्वलित करावा, का प्रज्वलित करावा हे देखील आपण पाहणार आहोत. बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणामध्ये आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून बेलांच्या झाडाची निर्मिती झाली होती. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडामध्ये महेश्वर देवी आणि फांद्यांमध्ये दक्षायणी देवी, पानांमध्ये पार्वती देवी आणि फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायन देवीचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देखील वास करत असते असे देखील म्हटले जाते. शिव पार्वती पूजनामध्ये अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात असं म्हणतात. आता आपण बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. अगदी महादेवाच्या मंदिराबाहेर बेलाचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या शेताच्या कडेला बेलाचं झाड असेल तरी तिथे आपण जाऊन पूजा सेवा केली तरी चालेल. एक मातीची बंदी घ्या आणि कणकेचा दिवा घ्या. आता या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच त्यामध्ये वात टाकायची आहे. तर त्या कापसाच्या वातीला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडं कच्चं दूध टाकायचं आहे. काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला बेलपत्राच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच शुद्ध तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. आता बेलपत्राच्या झाडाखाली जेव्हा आपण दिवा लावत असतो त्या दिव्याची दिशा म्हणजे दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते. त्यामुळे आपण उत्तर दिशेकडे देखील कुबेरदेव देखील प्रसन्न होतात
आणि आपल्या आयुष्यातील जे काही आर्थिक टंचाई आहे ते देखील दूर होते. यासाठी उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे. झाडाला 11 प्रदक्षिणा शक्य असेल तर 11 घाला आवर्जून, नाही तर तिथे बसून आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बेलपत्राच्या झाडाची ही पूजा आणि सेवा नक्कीच करू शकता. सेवा करून झाल्यानंतर आपण त्या झाडाला स्पर्श करत आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, ती मनोकामना आहे, ती तिथे व्यक्त करायची आहे. कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्हाला नक्कीच तुमची पूर्ण होईल. त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड. आता धोत्र्याचं फळ हे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. ज्यावेळी समुद्रमंथन झालं होतं, त्यावेळी समुद्राच्या पोटातून जे हलाहल विष, जे गाळ भरलेला कलश बाहेर आला, तर त्यावेळेस सर्व देव हे जे विष आहे तर ते प्राशन कोण करणार याचा विचार करू लागले. त्यावेळेस महादेवाने हे जे विष आहे तर ते प्राशन केलं आणि त्यांच्या कंठामध्ये साठवले. त्यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषचं प्रतिकारात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवांना अर्पण केलं जातं. त्याच धोत्र्याचं फुलही महादेवांना अर्पण केलं जातं. धोत्र्याचं फळ विषारी असल्याने महादेवांना प्रसाद म्हणून ग्रहण करण्याचं शक्य नसेल तरी महादेवांच्या चरणामध्ये वाहिलेले धोत्र्याचं फूल ती तुम्ही म्हणजे तुमच्या जवळ नक्कीच ठेवू शकता. त्यामुळे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. धोत्र्याच्या झाडाची देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे. त्यानंतर तिसरं झाड तर ते म्हणजे शमीचं झाड. शमी हा वृक्ष शनीशी संबंधित आहे. शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करत असते. या वनस्पतीची रोज पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. या श्रावणामध्ये तुम्ही शमीचं झाड घरी आणू शकता, त्याची विधिवत पूजा करू शकता. पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी शमी या झाडाची सेवा केली होती. तर आपण देखील या झाडाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसंच आपल्याला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे आणि हे मिश्रण दूध आपण आणि पाणी जे काही मिश्रण आहे तर ते शमीच्या झाडाला अर्पण करायचं. शमीच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शमीच्या झाडाजवळ आपली इच्छा मनोकामना या श्रावण महिन्यामध्ये मागायची आहे. भगवान शिवशंकरांना शमीचं पान आणि बेलाचं पान हे अत्यंत प्रिय आहे. त्यांना अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपण एक शमीच्या एक बेलाचं पान आणि 100 शमीची पान ही एक जोडीचे असतात. आपण एक बेलाचं पान वाहिल्यानंतर जे पुण्य आपल्याला मिळतं तर त्याच्या 100 पटीने पुण्य आपल्याला एक शमीचं पान वाहिल्यामुळे मिळतं. एवढं त्या शमीच्या पाण्याचं महत्व आहे. शमीचं झाड कसं असतं असं प्रत्येक जण कमेंट करून विचारतात. तर शमीचे झाड हे छोटं बारीक असं त्याला छोटे छोटे बारीक त्याला पानं असतात नाही का. जसं चिंचेचं झाड असतं तसं शमीचं झाड देखील मोठं देखील होतं आणि हे झाड 3000-4000 वर्ष सुद्धा जगतं. एवढं ते जुनं झाड असतं. तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेला असेल तर तिथे तुम्हाला शमीचं वृक्ष दिसून येईल. खूप मोठं असतं आणि आपण घरामध्ये कुंडीमध्ये देखील झाड लावू शकतो. हल्ली विकत देखील मिळतं. त्यांची छोटी छोटी चिंचेच्या झाडासारखी पाने असतात. पूजापाठ करण्यामध्ये देखील या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व असतं. आणि या पानांना खूप सारं महत्त्व दिलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी आपण नुसती शमीची वनस्पती जरी बघितली तरी आपलं काम जे आहे तर ते पूर्ण होतं. कामामध्ये कोणतीही अडचणी येत नाही. व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शिवशंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो. त्यामुळे हे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी देखील वाढते. त्यानंतर आपण या श्रावण महिन्यामध्ये केळीच्या झाडाची देखील पूजा करू शकतो. जगाचे पालन करतात भगवान श्री हरी विष्णू या वृक्षामध्ये वास करतात असे म्हणतात. ज्यांचे मूळ आणि पान हे देवस्वरूप बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. भगवानांना खास केळी अर्पण केली जाते. तेज उत्सव आणि विभव समारंभासाठी सजावटीसाठी यांचा वापर केला जातो. केळीच्या झाडाचे खोट नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच गणपती पूजनाच्या वेळी अनेक ठिकाणी त्याचे प्राणी श्री गणेशांना अर्पण केले जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये केळीचे फळ भोग म्हणून दिले जातं. केळीचे फळे आणि पाणी हे सर्व धार्मिक आणि वैदिक विधीसाठी वापरले जातात. केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडाजवळ जाताना आपण शुद्ध जल घेऊन जायचं आहे. तसेच केळीच्या झाडाला आपण थोडीशी हळद अर्पण करायचं. हळद ही भगवान विष्णूंना तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि गुरुग्रह देखील आपल्याला बळकट करतो. तसेच आपण येथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही तिळाच्या तेलाच्या मोहरीचा
तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. या प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती या केळीच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे. अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती तुम्ही केळीच्या झाडाजवळ सांगू शकता. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, नोकरी मिळत नाही, जे काय आहे ते मनापासून आणि श्रद्धेने मागा. आपण तिथे सांगायचं आहे. असं म्हणतात की ज्यांना एक नोकरी संबंधी समस्या येत असेल तर त्यांनी आवर्जून केळीचं झाड लावावं. केळीच्या झाडाची जशी जशी प्रगती होत जाते तशी तशी आपली देखील प्रगती होते. मग मंदिराच्या परिसरामध्ये तुमच्या शेतामध्ये लावलं तरी सुद्धा चालेल. अगदी व्यवसाय संबंधित देखील तुम्ही काय उपाय करू शकत असाल. त्यानंतर त्यानंतर झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं. पिंपळाचं झाड स्वतः भगवान श्री हरी विष्णू वास करतात असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे. त्यांनी अर्जुनाला उपदेश केलेला असताना सांगितलेलं होतं की सर्व वृक्षामध्ये मी पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. तसेच स्कंदपुरामध्ये या धार्मिक ग्रंथामध्ये देखील त्या झाडांचा उल्लेख आपल्याला आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान श्रीहरी विष्णूचं संपूर्ण रूप मानलं जातं. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या घोड्यात, नारायण स्वतः फांदीवरती वास करतात असं सांगितलं जातं. आता पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे. यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. असा दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ थोडेसे काळे तीळ आणि साखर देखील अर्पण करायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करावं. त्या पानामध्ये आपण थोडेसे काळे तीळ घालून हे पाणी अर्पण करावं. पिंपळाच्या झाडाला आपण खडीसाखरही वाहू शकतो किंवा हरभऱ्याची डाळही वाहू शकतो. 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तिथे ती व्यक्त करायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो हा उपाय तुम्ही श्रावण शनिवारी जर केला असेल तर अत्यंत लाभदायी ठरेल. तसेच पिंपळाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे. तसेच मागे वळून बघायचं नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.